बॅट करून मात्र मात्र काय चेंडू हाताला होता या ठिकाणी. या चेंडूचा विचार केला वेग मात्र भरपूर होता या चेंडूवरती. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले मैदानामध्ये. सिंगलच्या मदतीने मात्र धावपटलावरती धावा लावलं गेल्या तब्बल 6 धावा. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली गेले. स्ट्राईक लढण्याचं काम केले फलंदाज रोहित पाटीलला. ओहो फुलटा चेंडू मात्र तडाखा दिला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. काय सांगायचा गड्याला. पुन्हा एकदा वाघूर फाटली. यांचा ना धागा उल्हासनगरचा आहे. म्हणजे फुसका माल. उल्हासनगरचा फुसका माल या मुंबईवरून आणायला पाहिजे. काय सांगायचं आहे. 2 फेऱ्या वाघूर फाटली. एकदा सोन्याची नाही एकदा अश्विनची. म्हणजे कार्यक्रम फिट गड्या हो. तुम्ही असा कार्यक्रम कराल तर मग काय होईल. पुन्हा एकदा मात्र तोपर्यंत मात्र चांगली धावसंख्या मात्र 5 झेल होता त्या ठिकाणी. झेल कॅरी करताना आणि या शेवटच्या मुवमेंटला मात्र झेल जमिनीला दान होतोय. पुन्हा एकदा हो शॉर्ट बॉल आणि पुल पॉवरफुल माइट हिट बिग हिट षटकार. क्षेत्ररक्षणाला झेल होती. ती झेल मात्र कॅरी करायची होती. शेवटच्या मुवमेंटला मात्र झेल सोडली. 5 झेलचा मात्र पायसीत भोगावा लागेल या ठिकाणी. त्यानंतर मात्र हा फलंदाजाने मारलेला हा षटकार. या षटकाराच्या मदतीने धापटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 14 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. या गोलंदाजाचा विचार केला या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा हो मोठा पटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र थोडीशी लाईन मिस केली या ठिकाणी. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले. या सिंगलच्या मदतीने मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. बिनबाद धावसंख्या मात्र पाहिली गेली तर मात्र स्कोर कार्ड वरती लागले गेले तब्बल 15 धावा. O2 DJ. होता तोच गोलंदाजी मार्क वरती आलाय. सोन्याचा विचार केला ना सातत्याने मात्र नितलस संघासाठी मात्र चांगला खेळ करत असताना सोन्या पावशे गोलंदाजी मार्क वरती. सोन्यासारखा हा सोन्या गोलंदाज सज्ज. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जा. हो हो बा 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 या काय गडी बारीक आहे पण लय बेकार आहे गड्या. काय सांगायचं आहे. तो बोलता दिसत ना बॅटरला. मारू तर मारू कसा. कार्यक्रम फिट गड्या. काय वेग मात्र ह्या चेंडूवरती जसं का आगीचे गोले फेकतो का काय वा. मात्र पाहू शकाल आपण सोन्याला मात्र सोन्यासारखा मात्र गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा तयार राईट ओर द विकेट. हो हो या चेंडूचा विचार केला. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल पहा थोडासा फंबल बा 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 झाला म्हणजे बेडूक चापायला लागलं गडी. पहा तिथे एक धाव होती थोडीशी चुकी केली त्या क्षेत्ररक्षणाने. चेंडू मात्र हातामध्ये ठेवला. लगेचच मात्र एक धाव होती तिथं दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 17. हो फुलटा चेंडू मात्र पाहावा लागेल. हो 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 चुकीला माफी नाही. हा येतोय षटकार.
तर जाव घरी. सासू असली मेवणी फसली ना, बायको नुसती बघतच बसली. झाला कार्यक्रम फेट. काय सांगायचं आहे गड्याला. षटकार आल्यानंतर हा खराब चेंडू फलंदाजाचा मात्र दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता सोन्या पावशेचा. पुन्हा एकदा तयार. ओहो, हेलिकॉप्टर उडवला या ठिकाणी. पाहिलं जाईल. हो हो, बाबा बाबा, या काय मोजून मापून मारलेला षटकार, टेप घेऊन मारलेला षटकार. त्याचा विचार केला तब्बल 15 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र हा गोलंदाज अद्याप मात्र विचार केला अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. धावा खर्च केला तब्बल. पुन्हा एकदा हो, बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू. सलगचा हा दुसरा मोठा पटका. हो हो, बा 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 बा, झाला कार्यक्रम फिट. षटकार. थँक्यू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहा. प्रतिला चढवला जातोय. फलंदाज मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावल्यात. हो, हा चेंडू मात्र पाहावा लागेल. चांगला चेंडू, चांगला चेंडू. नाकापासून हा चेंडू टाकला जातोय. संपलाय दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 36 धावा. मात्र सोन्या पावशेचा विचार केला तब्बल 21 धावा खर्च केल्या या सोन्या पावशेने. पहा, पहिल्या षटकाचा विचार केला 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला सोन्याने मात्र तब्बल 21 धावा खर्च केल्या. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय. राजपावशेला मात्र कमबॅक करावं लागेल. दोन्ही गोलंदाजांनी मात्र सुरुवातीला मात्र धावा खूप खर्च केल्यात. या षटकामध्ये मात्र कमबॅक करावा लागेल. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फलंदाज सज्ज असेल. सागर मोरे. रोहितचा विचार केला मात्र काय फलंदाजी केली आहे रोहितने. वाह, दमदार. पुन्हा एकदा तयार असेल. स्ट्राईक एंडला सागर मोरे. हो, पुन्हा एकदा एक धाव तर कंप्लीट केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहू शकाल. उचलेल फेकेल तो मात्र सिंगल. या सिंगलच्या मदतीने मात्र स्ट्राईक आणण्याचं काम केलंय रोहितला. पहा, हेच मात्र फलंदाजाला करायचे होते. मात्र त्याला ज्याचा मात्र बल्ला बोलला या मैदानामध्ये रोहितचा. काय फटकेबाजी केली आहे रोहितने. वाह, दमदार. अद्याप रोहितचा विचार केला तब्बल 3 षटकार मात्र त्याच्या बॅटमधून मात्र पाहिले आपण. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. राजपावशाला मात्र कमबॅक करावा लागेल या ठिकाणी. पहा, पहिल्या 2 गोलंदाजांनी मात्र धावा खूप खर्च केल्यात. या षटकामध्ये मात्र कमबॅक करावा लागेल. पाहिली जाईल. पहा, पंच आमच्याकडे वरती. हा चेंडू मात्र खराब आहे. हा चेंडू मात्र थोडीशी लाईन मिस केली या चेंडूने. मात्र राजपावशेचा म्हणजे चेंडू विचार केला. हा चेंडू खराब. वाईट चेंडू फेकला गेलाय. वाईट चेंडूच्या मदतीने मात्र या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 38 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला रोहित. हो, पुन्हा एकदा चांगला फटका. जवळपास क्षेत्ररक्षण कोणी नाहीये. दूरवर नाही येईल मात्र त्याच्या चेंडू आवाकाच्या बाहेर जाईल. हो, काय दमदार फलंदाजी. शेवटच्या मुवमेंटला हात जाईल. चौकार.
हो पुन्हा एकदा हो काय गोलंदाजी वा सलगचा हा तिसरा चेंडू डॉट फेकला गेलाय राज पावसे वा भन्नाट जसे काय आगीचे गोले फेकतो का काय मैदानामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल चांगला कमबॅक मी तर म्हणेन केला या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं सुरुवातीला मात्र धावा खूप खर्च केल्या होत्या दोन गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी मात्र राज पावसेने शेवटचा चेंडू शिल्लक असेल हो हो पुन्हा एकदा हो पंचांचा बोट आकाशाकडे फलंदाजा मात्र रोहित ला मात्र परतावा लागेल संघाला लागतोय तब्बल पहिला झटका बॅक टू डग आउट रोहित हो हो आलेला तडाखा बा 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 काल्या काल्या बबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला षटकार पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज राईट टर्म ओर द विकेट हो पुन्हा एकदा पाहिले जाईल वा 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 काही शतरक्षण झेल होती मात्र त्या ठिकाणी मात्र काही शतरक्षण केलंय त्या ठिकाणी अश्विनने वा दमदार शतरक्षण शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू अडवला जातोय त्या ठिकाणी पहा झेल मात्र थोडासा होता रिक्स होता मात्र क्षेत्ररक्षण मात्र दमदार केलं त्या ठिकाणी तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले मैदानामध्ये या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 49 धावा लागल्या गेल्या आता हो पहा बीट होतोय फलंदाज गेंद मारना चाहते थे वासी में गेंद गई है काशी में जखम मांडीला इला शेंडीला काय सांगायचं आहे कार्यक्रम फिट नको मारू कारण ते बोलायला जुलाब लागलं तर त्याला कालूच आर्मिट केला जा नुकताच आता आणलाय पुन्हा एकदा तयार राईट आर्म ओर द विकेट गोलंदाज सज्ज हो काय सांगायचं आता काय कार्यक्रमच फिट शेवटचा षटक फेकत असताना मात्र गोलंदाज अनिकेत वाह दमदार गोलंदाजी विचार केला ना चेंडू मात्र फिरवला जातो या ठिकाणी पूर्णपणे फिरवून टाकला या फलंदाजाला तोपर्यंत मात्र सिंगल येते सिंगलच्या मदतीने मात्र पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 50 धावा कंप्लीट झाल्या गेल्या त्या ठिकाणी अजूनही विचार केला या षटकाचा अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील 5 दमदार गोलंदाजी केली षटकार पहिल्या चेंडूचा विचार केला षटकार जरूर आला त्यानंतर मात्र काय कमबॅक केला या गोलंदाजाने वाह दमदार पुन्हा एकदा तयार असेल हो पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये हा प्रॉपर मात्र चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल कंपनीमध्ये बिग हिट माइट हिट षटकार थँक्यू डीजे पहा सागरचा विचार केला ना प्रतिहल्ला चढवला जातोय शेवटच्या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल
56 धावा. ओ पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू, थोडीशी मात्र उंची जास्त लांबी कमी, मात्र तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. तिसरीचा मात्र प्रयत्न होईल का? खराब क्रिकेट मात्र पाहू शकाल. थ्रो मात्र कलेक्ट करता आला नाहीये, तोपर्यंत मात्र 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. तर व्यासपीठावरती ज्यांचं नुकताच आगमन झाले ते उपमहानगर प्रमुख सन्माननीय रामदासजी गोंदली साहेब, आपल्या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. आणि चला आता उडपण बहाल संघ बी आपण टॉससाठी या आणि बाबनजे संघ दोन्ही कॅप्टन आपण जॉईंट बा. सेकंड राऊंडची लढत असेल, सेकंड राऊंडची पहिली लढत होणार आहे, तर आपण यावं. तर रेडाकीने विचार केला ना, पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 59 धावा, 60 धावेचं लक्ष ठेवलं गेलं आहे. तर आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये आमचे गुरुवर्यी मात्र साई राजा यांच्याकडे. चला वाल संघाचे कॅप्टन आलेत, आपण बाबनजे संघ लगेच तात्काळ या ठिकाणी टॉस केला जाईल. सेकंड राऊंडची लढत पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची पहिली लढत 2 बलाढ्य टीम मध्ये पाहता मिळणार आहे. एका बाजूला संघ बाबनजे आणि दुसऱ्या बाजूला उडपण बहाल बी संघ. चला बाबनजे संघ कॅप्टन आपण लगेच जॉईंट व्हा. बघा सेकंड राऊंडचा टॉस केला जाईल. बाबनजे विरुद्ध बहाल ही लढत होणार आहे, त्यामुळे कॅप्टनला इन्व्हाइट करेल. बघा इनिंग सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला पोचावं लागेल. बहाल संघाचे कॅप्टन पोहोचलेले आहेत, तर बाबनजे संघाच्या कॅप्टनला मी पुकार देतो की टॉस करण्यासाठी लगेच पोचावं, कारण जर सेकंड सत्र सुरू झालं तर मग पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चौथी मॅच जिंकली जनुमान सिद्दीक करवले, त्या संघाविरुद्ध खेळेल या मॅच मधनं जिंकणारा संघ सेकंड राऊंडची सेकंड लढत. Thank you so much, Yogesh Madhvi sir. Thank you so much, Gira. 59 रन बनाए और 60 रन का यहाँ से टारगेट को पार करना है नीतलस टीम. जनवान नीतलस टीम आरंभिक जोड़े मैदान के अंदर प्रस्थान करते हुए. सोनिया पावशे काफी फॉर्म में चर्चित है खिलाड़ी. बघा बाबनजे संघाला शेवटचा पुकार आहे टॉस साठी, अब अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चल गेंदबाज तैयार. मैंडेटरी पावर प्ले में यहाँ से सोनिया पावशे बेहतरीन खिलाड़ी है, बेहतरीन पावरफुल चेयरफुल और सक्सेसफुल बल्लेबाज. स्ट्राइक इन के ऊपर 4 ओवर का मुकाबला जीतने के लिए 60 रन का यहाँ से लक्ष्य. पहली गेंद गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. ऋषि पहली गेंद मैंडेटरी पावर प्ले में हाफ ट्रैकर की गेंद थी, स्विच हिट लगाने की, कॉट बिहाइंड की अपील. देखिए अपील बेहतरीन था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं और यहाँ से पहली गेंद शून्य. डॉट गेंद की समाप्ति. शानदार गेंदबाजी, ये नजाकत है ऋषि द्वारा. अक्षय 11 कुड़ावे टीम काफी बढ़िया फॉर्म में. चर्चित है कि दोनों टीम में घमासान युद्ध होगा. ये काठों भरी टक्कर होगी मैदान के अंदर. 4 ओवर का मुकाबला हो. क्या बात है, उड़ाया गेंद, जाएगी गेंद डीप, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री रेखा बाहर. 4 रनों के लिए.
महत्वाकांक्षा सब इसके ऊपर है। ये देखिए कमाल का स्ट्रोक, नजाकत, ताकत देखिए, बिल्कुल नजाकत थी। जब ताकत काम नहीं करती, काम करती है नजाकत। अंदर की तरफ गए, जगह बनाई, गेंद जाएगी सीधा स्कोर लेग बाउंड्री रेखा के बाहर, मस्तक पे दस्तक, 4 रन। डांसिंग डाउन केला है बिल्कुल, इस बार शॉर्ट बीट ऑफ में डायरेक्ट हिट। ओहो करीबी मामला, ये देखिए चिंगो चिंगो। अब ये क्या हो रहा, गेंद सी मार रेखा बाहर। चौवा तो आया है, लेकिन रन कितने मिलेंगे भाई? ये चलेंगे टीवी अंपायर के पास। चले सुनील सर आइए। डायरेक्ट हिट हुई है, लेकिन देखना होगा कि बल्लेबाज सुरक्षित है या नहीं। एक वीरा इवेंट के माध्यम के साथ ये टेलीकास्ट होता हुआ। सोनिया और तेजेश, ये जोड़ी आरंभिक जोड़ी मैदान के अंदर है। टारगेट है 60। नॉट आउट, और इस गेंद के ऊपर लगभग रन मिलेंगे 5। चले भाई, पंजा मिलेगा, और इस पंजे के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 13 रन। ये देखिए स्क्रीन के सामने डायरेक्ट हिट हुई थी, लेकिन पॉपिंग क्रीज में साबित थे सोनिया पावशे। चले स्ट्राइक आप शायद तेजस के पक्ष में जाएगी। पहली रन के ऊपर अटेम्प्ट हुआ है, तो चलो 5 मिलेंगे तो स्ट्राइक चेंज होगी। तेजस आएंगे अब स्ट्राइक एंड के ऊपर। चलिए टीम की टोटल एक अच्छी स्थिति में है, 13 रन, 60 रन का 15 के औसत के साथ बल्लेबाजी करनी थी। और देखिए 4 गेंदों के ऊपर 13 रन बनाए सोनिया। देखिए 4 गेंदे 13, कमाल की पारी। अब तेजस मात्रे, यह भी काफी ताबड़तोड़ बल्लेबाज है। ओहो बिल्कुल अच्छा शॉट, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। गेंद सी मारेगा बाहर, चरण। मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, हर दीवानो मुझे पहचानो। धन्यवाद। लॉप करना चाहते थे, आड़े बल्ले से गेंद और बल्ले का संपर्क नहीं बना। अंतिम गेंद यहां से 0। पहली ओवर की समाप्ति। टीम की रन संख्या है जनमानित प्लस टीम 17। तर टॉस केला जाईल या ठिकाणी सन्माननीय रामदासजी गोंदली साहेब या उपमहानगर प्रमुख सन्माननीय रामदासजी गोंदली साहेबांच्या शुभास्ते ते टॉस केला जाईल। मॅच नंबर आपण पाहतो सेकंड राऊंडची पहिली। दोन्ही संघाने एक मॅच जिंकली, त्यामुळे ही लढत दोन्ही संघासाठी फार महत्वाची आहे। 4 षटकांची ही लढत। आता सेकंड राऊंड मध्ये हाईस्ट टोटल करणाऱ्या संघाला बाय मिळेल, जी सेकंड बाय असेल ती, आणि ते टॉस होतंय। रामदासजी गोंधळी साहेबांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय। मॅच नंबर सेकंड राऊंडची पहिली मॅच, आणि टॉस जिंकलाय कॅप्टन वावंजे संघ। टॉस विन, आणि नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळे लगेच आपण डिसिजन द्या। मॅच ही मॅच संपल्यानंतर ती लगेच मॅच सुरू होणार आहे। सेकंड राऊंडची पहिली लढत टीम गावदेवी वावंजे आणि त्याला फाईट करेल ओढापण वाल। रामदासजी गोंदी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी भरतदादा पाटील यांच्या शुभास्ते केला जाईल। वस्त्रालंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि कॅलेंडर देऊन इथे शुभ सन्मानित केलं जाईल। रामदासजी गोंधळी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचं दमदार आयोजन तुम्ही पाहतात
मॅच नंबर 5 मैदानावरती दोन संघांमध्ये जनुमान नितस विरुद्ध अक्षय 11 कुडाबे. अजय ठोंबरे ब्रदर्स. स्ट्राइक के ऊपर है बल्लेबाज सोनिया. डांसिंग डाउन के लिए लॉक ऑफ के रीजन में फील्डर आएंगे, उठाएंगे, फेंकेंगे, तब तक के लिए यहाँ से सिंगल मुकम्मल. और सिंगल के साथ टीम की टोटल बढ़ती हुई 18 रन. जीत की बात करेंगे तो 60 का लक्ष्य. शानदार बल्लेबाजी करनी होगी. तेजस में भी दम कम है. तेजस ने 2 गेंदों के ऊपर 4 रन का योगदान दिया. सोनिया 6 गेंदों के ऊपर 14 रन. चलिए बाउंड्रीज की बात करेंगे तो अच्छी बाउंड्रीज मारी है इस बार. कमाल की बेमिसाइल टाइमिंग. गेंद एमआईडीसी में गुम होगी. अब नहीं गेंदबाजी, और यानी कि नहीं गेंद लेनी पड़ेगी. गेंद सी मारेगा बाहर. 6 रन. तेजस की तेजोमय कामगिरी, कमाल की बेमिसाइल टाइमिंग थी. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं. तेजस मात्र टीम की जरूरत देखते हैं. 24 रन. अजय ठोंबरे का स्वागत किया. अगली गेंद लॉप किया एक स्क्रीन के सामने. फील्डर बनेंगे दर्शक. गेंद सी मारे का बाहर. 1 बाउंस 4 रन. कमाल की टाइमिंग. टीम की टोटल रन संख्या स्कोर बुक के ऊपर 28 रन. अब 10 गेंदे 8 यानी कि ओ बढ़िया स्ट्रोक. गेंद आ जाएगी ऑन साइड के रीजन में. 2 रन आसानी से मुकम्मल. 2 रन के साथ एक अच्छी पार्टनरशिप, जोरदार तालियां सोनिया और तेजस के लिए. कमाल की पारी खेल रहे अपनी टीम के लिए. 30 रन है. गेंदे हो चुके इस ओवर की शायद 5. अब 13 गेंदे और 30 रन की जरूरत. 13 गेंदे 30 रन. जबरदस्त आक्रामक गेंदबाजी. ट्रैकर गेंद थी, घुटना टेका था. और यहां से ओवर की समाप्ति. 2 ओवर की समाप्ति. जनवान नितलस टीम का टोटल है 30. अब बचे हुए समीकरण. आने वाली गेंदे रहेगी 12 और जीतने के लिए 30 रन की जरूरत. बिल्कुल जबरदस्त बल्लेबाजी करेंगे. यहाँ से गेंदबाजी आक्रामक होगी या यहाँ से बल्लेबाजी ताबड़तोब होगी. 12 गेंदे 30 रन. देखिए फील्डिंग डिपार्टमेंट स्क्वायर लेग के रीजन में, डीप मिड विकेट के रीजन में और लॉन्ग ऑन के बीच में और लॉन्ग ऑफ के बीच में फील्डिंग की सजावट होती है. बैकवर्ड पॉइंट के रीजन में और शॉर्टर में तैनात. पहली गेंद सोनिया के लिए. इस बार सामने खेला है. गैप देखी, गैप तो बहुत बड़ा है लेकिन गेंद को रोकेंगे. लेकिन गेंद सी मारे का बाहर. 4 रनों के लिए. छब्बीस 11 दहशत वाले हल्ला हुआ था.
मुंबई में, लेकिन वही दहशत वाली बल्लेबाजी यहाँ से करनी होगी। बल्लेबाज की बात करेंगे सोनिया, वन मैन आर्मी की भूमिका हमेशा निभाना जानते हैं, टीम की जरूरत को देखना चाहते हैं, लेकिन इस बार समीकरण 11 में 26 रन। जो जीता वो मैदान के अंदर, जो हारा वो मैदान से बाहर। 365 दिन इस टूर्नामेंट का हमें इंतजार करना होता है। अगली गेंद सोनिया, डांसिंग डाउन खेला फिर से एक बार ऑन साइड में, 1 रन मुकम्मल, दूसरी रन करीबी मामला, लेकिन देखिए 2 रन आसानी से मुकम्मल। क्या फिटनेस है सोनिया का, और शानदार फिटनेस दोनों बल्लेबाज। और टीम की टोटल यहाँ से बढ़ती हुई स्कोर बुक के ऊपर रन संख्या है 36। अब 10 गेंदे 24, 10 गेंदे 24। अभी तक मुकाबला 50-50, एक बंद लिफाफा में रिजल्ट कैद है, लेकिन आने वाली 10 गेंदे इस मैच का पर्दाफाश करेंगे। पल्लू स्कूप, ये देखिए सूर्य कुमार यादव के स्टाइल के साथ, दिलशन के स्टाइल के साथ गेंद सी मां रेखा बाहर, 4 रन। बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं। चले संघर्ष एवं जोड़ी इनके माध्यम से चव्य हैट्रिक हो या 6 हैट्रिक, 1500 रुपये का आपको इनाम मिलेगा। समीकरण यहाँ से बदलता हुआ 9 गेंदे 20। सोनिया बेहतरीन बल्लेबाजी करते अपने टीम के लिए, शानदार प्रदर्शन दिखाते अपने मैदान में तहलका मचाने वाले बल्लेबाज। सफलता चाहिए गेंदबाजों को, लेकिन सफलता दोस्तों एक दिन में नहीं मिलती, लेकिन थाम लो तो एक दिन जरूर मिलेगी। कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आप जैसा, अभी नहीं तो कभी नहीं। गेंदबाज यार इस ओवर की अगली गेंद हितेश ठोमरे, अगली गेंद सोनिया है सामने, फुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पा रहे, 1 रन मुकम्मल। ये देखिए दूसरी दाव, ओ माय गॉड, ये काफी महत्वपूर्ण विकेट, कलेक्टिंग खराब थी विकेट कीपर की, ये बहुत बड़ी गलती होगी। मैच का ट्विस्ट पर था, 5 होने वाला था, लेकिन सोनिया को यहाँ से मिला है जीवन दान, और यहाँ से समीकरण है 8 गेंदे और जीतने के लिए 18 रन, 8 गेंदे 18 रन। बेहतरीन प्रतियोगिता, बेहतरीन क्रिकेट का ये थरार चलता हुआ। गेंदबाज हितेश ठोमरे, 4 गेंदे हो चुकी है, 8 गेंदे 18। लॉब किया है, बेमिसाइल टाइमिंग, रनआउट का खतरा था, रनआउट चूका और छक्का आया, गेंद सीमा का बाहर, 6-6-6। क्या बात है, क्या बात है। सोनिया के फैंस फॉलोअर्स देखिए कितने हैं, 7 में 12, 7-12 को बहुत ही ओहो इस बार। चलिए सिंगल बनी, और सिंगल के साथ ओवर की समाप्ति, लेग बाइज के तौर पर रन मिलेंगे। अब यहाँ से समीकरण है 6 गेंदे और जीतने के लिए 11। देखिए रनआउट होता तो मुश्किल में थी, लेकिन रनआउट चूका और उसके बाद एक लंबा छक्का देखा। अब 6 गेंदे 11, 6 गेंदे 11। और इस ओवर में रन बने 19। यहां से कौन करेगा वार, कौन करेगा पलटवार। यहां से अब गेंदबाज है मीत ठोमरे, मीत के ऊपर भरोसा है,
लेकिन सामने बल्लेबाज जिनको आप गेंदे फुटबॉल की तरह नजर आ रही है, सोनिया पावशे 6 गेंदे 11। ओहो, ब्लॉक कॉल में फेंकी है जहरीली गेंद, 1 रन मुकम्मल। यहां से करीबी मामला बन सकता था, लेकिन ये देखिए, हे राम, हे हरि कृष्णम गोविंद नादम, ये क्या हुआ? जहां पे सिंगल था वहां पे 3 रन बने और 3 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 52 रन कंप्लीट। जयमान नितलस टीम, क्या बात है। नितलस टीम के समर्थक कितने, हमें जरा देखना, जरा आवाज दीजिए। नितलस टीम जोरदार तालियां। क्या बात है, ये होता है दर्शक, ये होती है प्यार, ये होता है क्रिकेट। अब यहां से समीकरण है, सोनिया का निजी स्कोर देखिए, 13 में 15 बनाए, 35 बनाए और तेजस ने 6 में 16 बनाए। बेहतरीन, अच्छी पार्टनरशिप, अच्छी भागीदारी। कुडाळ टीम एक मजबूत टीम थी, लेकिन ये देखिए एवन जोडी है। तर याच दरम्यान युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मॅच बघतायत. तर खरं तर सर्वांचे लाडके सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील नितळस यांच्याकडून जनमन नितळस संघासाठी शुभेच्छा आल्यात. तर रामदासभाई, आपलं देखील हरिदादा पाटील यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना दमदार व्यक्तिमत्व आणि पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील, आपलंही मनपूर्वक स्वागत. बेहतरीन, अच्छी पार्टनरशिप और जीतने के लिए 8 रन की जरूरत है। तेजस है स्ट्राइक एंड के ऊपर, ओहो, ब्लॉक बॉल में फेंकी, यहां से डायरेक्ट हिट। यस, कहानी में ट्विस्ट, बल्लेबाज सोनिया को लौटना होगा। निराशपूर्वक पेवलिन का रास्ता नापते हुए ये मैच में ट्विस्ट बढ़ता हुआ। कमाल का क्रिकेट, कमाल का क्रिकेट, पैसा वसूल क्रिकेट। आलो देवा तुझे दरबारी, देवा मस्तोबा तू कैवारी, आलो देवा तुझे दरबारी, तुझी माया सारी सामना जर जिंकला तर बादल ग्रुपचे आमचे देविदास शेठ पाटील तोंडरे यांच्याकडून आपल्याला संपूर्ण जेवणाची व्यवस्था, मग त्यामध्ये जेवण असेल सर्व काही. पीने वाले को मौका चाहिए, मिलेगा, सभी को मौका मिलेगा। लेकिन अब यहाँ से समीकरण है, 3 गेंदे 8 रन, जीत के खातिर जुनून होना चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून होना चाहिए। ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए। यहाँ से हौसले मजबूत करने होंगे। 3 गेंदे 8 रन, कमाल का क्रिकेट। लॉब किया है, रवि नहीं रोकेंगे। ओहो, ये देखिए कहानी में ट्विस्ट, ऐसा लग रहा था कि इन सीमा रेखा के बाहर जा रही है, लेकिन किस्मत भी बहादुरों का साथ देता है। देखिए कुडाळ टीम के जो खिलाड़ी है अब मौज में जूझ रहे हैं और बिल्कुल एक अच्छा योगदान देते हुए, और यहां से 2 गेंदे 8 रन, रवि को लौटना होगा। तर कुडावे संघाला सुवर्ण संधी आहे. खरं तर सामना जिंकला तर आमचे बादल ग्रुपचे देविदास शेठ पाटील तोंडरे यांच्याकडून संपूर्ण जेवणाची त्यांना व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण जेवण असेल, त्याच्यामध्ये सर्व काही असेल. मग सामना जिंकल्यानंतर देविदास शेठ पाटील यांच्याकडून आपल्याला ती संधी आहे. क्या बात है, अब यहाँ से समीकरण है, 2 गेंदे 8, सामने बल्लेबाज विनेश, ये रफ्तार के सौदागर। ये देखिए अब अंपायर के फैसले का इंतजार रहेगा। कहानी में ट्वीट चलेंगे टीवी अंपायर के पास, जहां पे जुड़ेंगे हमारे सुनील तांडेल सर बेलवली। क्या कमाल का पैसा वसूल मैच हुआ है भाई। ऐसा लग रहा था कि जयहनुमान नितलस टीम एक जबरदस्त ऊंची उड़ान भरेंगी, लेकिन देखिए
यही होता है दोस्तों, क्रिकेट किसी को हंसाता है तो किसी को रुलाता है। ये कब जबरदस्त मैच थी आज के दिन के लिए। सोनिया नहीं, आज की रात सोनिया पूरी तरह से आज नहीं सो पाएंगे, क्योंकि रनआउट के तौर पर यह महत्वपूर्ण विकेट मैदान से बाहर हुआ। एक रन मिलेंगे शायद, सिर्फ एक रन कंपलसरी चेसिंग है। अब एक गेंद जीतने के लिए 7 रन। दिस मैच सेव ओनली गॉड मिरेकल। एक दैविक चमत्कार मैच को बचा सकता है। कुडाळ टीम के दर्शक का नक्कीच नक्कीच साईराजे, कारण मॅच देखील तेवढीच चांगली बक्षिसांची खैरात होती। खरं तर आज मी मगाशी सांगितलं की तोंडरेकरांच्या भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे। आनंदाची डोही, आनंद तरंग। आज 8 महिन्यानंतर बादल जिंकला, परंतु त्याच बोहनोली अड्ड्यामध्ये जय अंबिका तोंडरे, महेश राघोशेठ पाटील यांचा टेस्टर बैल सलग 2 शर्यती जिंकला। त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं अभिनंदन। क्या बात है यार, आज इंजॉयमेंट होगी जरूर। तोंडरे में जश्न की रात होगी। आप मीत थोमरे, क्या कमाल। कुडावे टीम, मीत के लिए तालियां बजाओ मेरे भाई। क्या मैच में ट्विस्ट लाए इस गेंदबाज ने। एक गेंद 7। ओहो, मैच को जीता है बिल्कुल। यहां से अक्षय 11 कोडावे टीम मैन ऑफ द मैच के हीरो बनेंगे। बिल्कुल, मीत थोमरे को हम देंगे मैन ऑफ द मैच का खिताब।